नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. आणि आपण आलेलो आहे गुरुदेवनगर नंदनवन स्थित जे आहे पाहुणचार. हा मित्रांनो, पाहुणचार एक असा पाहुणचार मेजवानी आहे इथे. आणि त्या मेजवानीसोबत इथे आलेली आहे एका फिल्मची टीम, ती म्हणजे बंजारा. त्याचे लेखक, दिग्दर्शक आणि सोबत सगळे कलावंत हे सगळे आलेले आहेत. स्नेह पोंक्षे हे लेखक दिग्दर्शक आहेत. शरद पोंक्षे, सुनील बर्वे आणि भरत जाधव हे कलावंत आहेत या चित्रपटाचे. बंजारा एक सिक्कीममध्ये हा बंजारा हा शूट झालेला सिनेमा आहे. तर आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे पाहुणचार इथे. आणि इथे आलेली कलावंत मंडळी, चला त्यांच्याशी जाणून घेऊया चित्रपटाविषयी. आणि आणि रोड ट्रिप आणि आम्हाला जो अनुभव आला ना, तो आम्ही आयुष्यात विसरणार नाही. पण सांगा नक्की काय झालं ते ॲटलिस्ट. आता काय हायलाइट्सच बघावं लागणार आहे. So guys, आप लोग कहाँ से? पुढे काय झालं? पुढे सगळं शांत झालं. पण त्यानंतर जे काय झालं ते अगदी भयानक होतं रे बाबा. सर्व पत्रकार मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, सगळ्यात पहिल्यांदा आमच्या संपूर्ण टीमतर्फे तुमची खुशी झाल्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हा बंजारा सिनेमा रोहिणी चक्रवर्धन आणि मी यांचा हा पहिला निर्मिती असलेला सिनेमा तुमच्यासमोर आम्ही 16 मेपासून घेऊन येतो आहोत. माझा मुलगा स्नेह पोंक्षे याचा कथा संवाद आणि दिग्दर्शन पूर्णपणे स्नेह पोंक्षेने केलेला आहे. त्याचा हा पहिला चित्रपट. आणि सुनील बर्वे, भरत जाधव आणि मी आणि संजय मोनी एका वेगळ्या भूमिकेमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. आता ट्रेलरमध्ये त्यांना तुम्ही बघितलं असेल, कदाचित ओळखलं असेल की नाही मला माहीत नाही. हा चित्रपट एक भव्य दिव्य सिनेमा आहे. भारतामधला हा पहिला असा चित्रपट आहे जो पूर्णपणे सिक्कीममध्ये शूट केला गेला आहे. त्याचं संपूर्ण चित्रीकरण सिक्कीममध्ये झालं. सिक्कीममध्ये याच्या आधी शूटिंगच झालं नाही असं नाही आहे. काही चित्रपट गाण्यासाठी गेले, एखादा प्रसंग शूट करायला गेले. संपूर्णच्या संपूर्ण सिनेमा सिक्कीममध्ये शूट केलेला हा पहिला भारतीय चित्रपट. आणि मोठा सिनेमा आहे. मराठी सिनेमा नाटकाने मोठं व्हायला पाहिजे असं आपण म्हणतो. पण ते सगळं तुम्हाला ट्रेलरमध्ये जाणवलं असेल की खूप मोठा सिनेमा आहे. हा मोठ्या पडद्यावरच बघण्यात मजा आहे. आणि म्हणून हा आम्ही छोट्या पडद्यावर जे लगेच येतात ना 2 महिन्यात टी व्हीवर किंवा OTT प्लॅटफॉर्मवर, तसा आम्ही लगेच आणणार नाही. कारण त्याची मजाच मोठ्या पडद्यावरची. हिमालय, कळसुबाईचे शिखर हे सगळं मोठ्या पडद्यावर बघायच्या मोठ्या गोष्टी आहेत. असा हा सिनेमा 2 दिवसांनी, उद्या 15 आणि परवा 16 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतो. आणि म्हणून आम्ही तुम्हाला खास मुंबईवरून भेटायला आलो. आमचे जे आशिष नारखेडकर आहे प्रोडक्शन इन्चार्ज, त्यांची एक खंत असायची. शूटिंगच्या दरम्यान तो गप्पा मारताना मला नेहमी म्हणून दाखवायचा की सगळे चित्रपट, मोठे कलाकार हे प्रमोशनसाठी फक्त मुंबई, पुणे आणि नाशिकमध्येच फिरतात. आमच्या या भागात नागपूर, चंद्रपूर इकडे येतच नाही. तेव्हा मी त्याला शब्द दिला होता, मी येणार म्हटलं, सगळ्यांना घेऊन येणार. आणि भरत जाधव, सुनील बर्वेला मी म्हटलं, जेव्हा आपल्याला नागपूर, चंद्रपूरला एका दिवसात जरा दगदग होणार आहे, पण इलाज नाही, पण आपल्याला त्या तिथल्या रसिक प्रेक्षकांसाठी जायचं आहे, तुम्ही येणार ना. एका पायावर द्यायला. शेवटी आम्ही मायबाप रसिक प्रेक्षक म्हणतो. मायबाप रसिकांना भेटायला आम्हाला नेहमीच आवडतं. नागपूरकरांनी, चंद्रपूरकरांनी, संपूर्ण विदर्भातल्या लोकांनी आमच्या नाटकांवर, सिनेमांवर, मालिकांवर नेहमीच खूप प्रेम केलेलं आहे. एक खूप सुंदर मैत्रीचा सिनेमा. हे 3 मित्र काहीतरी ध्येयाने पछाडलेले असे कुठेतरी निघालेले आहेत.
हे ध्येय त्यांचं पूर्ण होतं नाही होतं, ते प्रवास करत असताना किती अडथळे येतात, किती चांगल्या गोष्टी घडतात, त्यांच्या आयुष्यात कोण येतं जातं, अशी ही अतिशय सुंदर निसर्गरम्य अशी ही सफर आहे. पण त्याला अतिशय उत्तम गोष्टीची गुंफण आहे. खूप थरारक प्रसंग आहेत, काही सस्पेन्स आहे, काही थ्रिलिंग एक्सपिरियन्स तुम्हाला अनुभवायला मिळतील. सातत्याने तुम्हाला सिनेमामध्ये अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य हिमालय बघायला मिळेल. आणि 2-2.5 तासात तुम्ही सिनेमा बघत असताना प्रत्येकाला आपला जुना मित्र आठवेल आणि मग अशी आठवण होईल की सिनेमा बघून झाल्यावर एकदा त्याला फोन करावा, बरेच दिवसात भेटलो नाही होत. ते हल्ली काय म्हणतात ते रियुनियन, म्हणजे जुने मित्र पुन्हा भेटतात ना काही काळानंतर, तसे सुद्धा काही लोकांच्या बाबतीत घडू शकते हा सिनेमा बघून. आपल्या सगळ्या जुन्या मित्रांची, आपल्या तरुणपणाची केलेली धमाल आहे, प्रत्येकाला नक्की आठवेल हा सिनेमा बघून. असा हा बंजारा समाजाशी याचा काहीही संबंध नाही. बंजारा म्हणजे सतत भटकणारे असे आम्ही सगळे कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांच्या प्रोडक्शन यांच्या सगळ्यांना इथे तुम्हाला भेटायला आलेले आहोत. आणि आपण फार वेळ न घालवता, कारण 10:15 आमचं परत जायचं विमान पण आहे, त्यामुळे वेळेचं एक भान ठेवून आता तुम्ही डायरेक्ट आम्हाला प्रश्न विचारू शकता. काय काय गोष्टी होतात, किती अनएक्सपेक्टेड गोष्टी होतात आणि चांगल्या वाईट, जसं आता बाबा पण म्हणाले. सो ती जी जर्नी आहे ना ती इम्पॉर्टंट आहे, ती फिल्म. सो ती फिल्म बघितल्यावर तुम्हाला कळेल. जास्त रिव्ह्यू नाही देऊ शकत. सर सध्या कंडिशनमध्ये जसं वल्गॅरिटी खूप दाखवत आहेत मूव्हीजमध्ये, म्हणजे आपले मराठी प्रेक्षक तरी आपण अपेक्षा करत नाही की अशा गोष्टी यायला पाहिजेत आणि बघायला पाहिजे प्रेक्षकांनी. तर आपल्या या मूव्हीमध्ये या गोष्टीचं भान ठेवून शिवलिंग शोधणे हे सहजच मनात आलं की या कोणीतरी- प्रश्नाचं उत्तर देतो. या सिनेमामध्ये अतिशय तरल छोटीशी लव्ह स्टोरी येऊन जाते. कुठलंही सेक्सी असलं काहीही नाही, अंगप्रदर्शन नाही, घाणेरडे कॅबरे नाही, थप्पड सुद्धा मारलेली नाही, त्यामुळे मारझोड धाडधोड आहे म्हणजे ते काय आता पुष्पा वगैरे असलंही काहीही नाही. अकल्पित असं आयुष्यात कधी घडतं का असं वाटावं असंही काही नाही. अत्यंत सहज साधे 3 मित्र जमतात आणि त्यांच्या आयुष्याचा प्रवास आणि त्यांच्या भूतकाळात आपण कशी गंमत केली होती, आपण सगळे 20-22 वर्ष होतो ते आठवतं त्यांना. आणि मग जे सुरू होतं ते विलक्षण वेगाने आणि मग काय काय घडतं ते मग तुम्हाला सिनेमा बघितल्यावर. त्यामुळे कुठेतरी उंच शिखरापर्यंत जायचंच होतं. तो हिमालय कुठून तरी गाठायचाच होता. मग उत्तराखंड असेल, मग सिक्कीम असेल किंवा हिमाचल असेल, पण त्या शूटिंगचा पण विचार करावा. तो सगळा विचार करून यांनी शेवटी सिक्कीम फायनल. शूटिंगला 1 महिना, 1.5 महिना सिक्कीममध्ये जातो. ट्रेलर अप्रतिम वाटलं आणि आपण सगळ्या टीमनी चांगलं काम केलेलं दिसतंय. तर मला हे म्हणायचं आहे की जसं स्क्रिप्ट लिहिल्यानंतर मनात कोणते कॅरेक्टर आले की भरत जाधव घ्यावं का, की बाबा म्हणजे शरद वंशी यांना घ्यावं, की सुनील बरोबर, की आणखी कोणते कॅरेक्टर किंवा आणखी कोणते आर्टिस्ट तुम्हाला आठवले की हे हा म्हणजे की आपल्याला हेच पाहिजे? नाही, मी लिहिताना माझ्या डोळ्यात हेच ट्राय होतं ऑनेस्टली. पण एक बॅकअप ठेवावा लागतो की कधी काही वर्कआउट नाही झालं, कुठलंही काढलं. तसं 1-2-3 ऑप्शन्स होते डोक्यात, पण लकीली म्हणजे माझं नशीब चांगलं आहे की मला पहिल्या त्याच्यामध्ये लोकांनी पटकन म्हणजे माझ्यावर खूप विश्वास आहे. तर आमचा ना शूटिंगचा कालखंड ठरलेला होता. पण जानेवारी-डिसेंबरला जेव्हा आम्ही जाऊन आलो तिकडे, त्यामुळं तिथे सर्वात जास्त कमीत कमी थंडी कधी असते तर ती फक्त एप्रिल मेमध्ये असते. मग पाऊस सुरू होतो, त्यामुळं मार्चपर्यंत आम्ही जाऊ शकत नव्हतो, मेच्या पुढे जाऊ शकत. मग आमच्याकडे होता एप्रिल मे. आम्ही इतकं पूर्वतयारी केली की जानेवारीतच त्यांच्या तारखा घेतल्या. ते बंद असते, जागाच बंद असते, सगळं बंद होतं. ते भयानक बर्फ पडतं आणि खूपच त्रासदायक असतं. आत्ताही आम्ही एप्रिलमध्येही आम्हाला भयंकर त्रास झाला. म्हणजे एक रात्र तर आम्ही सगळेजण सिक्कीमच्या एका 11,000 फुटावरती 60-70 लोक अडकलो. म्हणजे डोळ्यासमोर बघता बघता बर्फाचा पाऊस आणि एक असे 4-5 इंच असं एवढा बर्फाचा थर जमला की आमच्या गाड्या तिथल्या तिथंच सरकायला लागल्या. अख्खी रात्र भिजलेल्या अवस्थेत युनिटने एकाच ठिकाणी मिलिटरीच्या कॅम्पमध्ये
असे बरेच प्रसंग त्या चित्रीकरणात. तर तो तणाव काही दिसला का त्या ज्या तुम्ही तिथे सिक्कीममध्ये जो केलं तुम्ही शूट, कारण की बरेच वेळा परमिशन आपल्याला मिळत नाही अशा ठिकाणी, तर काय त्यामुळे त्याबद्दल काय सांगतात? तिकडे ना आम्ही आमचे जे लाईन प्रोड्युसर आहेत पारस छेत्री म्हणून, आणि आधी हिंदी सिनेमा केलेत त्या वेस्ट बेंगॉल गँगटॉक वगैरे. तर आम्ही जे रेकीला गेलेलो त्यावेळेलाच आम्ही खूप म्हणजे मी रेकीच्या वेळेलाच आशिष दादा इकडेच बसलाय, आमच्या त्यांचा EP आहे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. मी आणि तो आम्ही दोघांनी हे ठरवलेलं की परमिशन 2 महिने आधीपासूनच काढायला सुरुवात करायची. कारण आपल्या इकडे काय ना, अगदी समजा गोंडावर आलं तर आपण आज परमिशन काढू शकतो 1 आठवड्यानंतरची, ती मिळून जाते मुंबईत महाराष्ट्रात. त्या ठिकाणी इम्पॉसिबल आहे. आणि तो तिकडे अख्खा आर्मी डिफेन्स सगळं बॉर्डर आहेत, नेपाळ बॉर्डर आहे, भूटान बॉर्डर आहे. ती आम्ही आय थिंक पूर्वतयारी खूप आधीपासून केलेली. तो लकीली आम्हाला सगळे ते छान परमिशन्स पण मिळाले. आर्मीनी आम्हाला खूप सहकार्य केलं, म्हणजे सल्यूट आहे त्यांना. सिनेमाच्या सुरुवातीला स्पेशल थँक्स टू इंडियन आर्मी. हो, पहिलं क्रेडिट त्यांना आभार मानले. ते महत्त्वाचं आहे. सुनील दादा आणि भरत दादांना प्रश्न हा आहे की तुम्ही तिघेजणं काम करताय सोबत आणि नवा दिग्दर्शक आहे, नवं लेखन आहे, त्यात तुम्ही कसे बसलात? म्हणजे तुमच्याजवळ स्क्रिप्ट आली, कारण की ऑब्व्हियसली एखादा ॲक्टर आधी स्क्रिप्ट वाचतो आहे आणि त्यानंतर तर असं काय तुम्हाला दोघांना दिसलं की हा करायला पाहिजे, ती खूप वेगळं आहे, तर काय दिसलं तुम्हाला? शरदनी एकतर आम्हाला आधी फोन करून सांगितलं होतं, मला फोन केला होता, भरतलाही फोन केला होता, आणि शरदने सांगितलं की असं असं स्नेहाने स्क्रिप्ट लिहिलेलं आहे फिल्मचं आणि त्याला फिल्म करायची आहे. तर आम्हाला आश्चर्य वाटलं होतं आधी, कारण तसं आम्ही लहानपणापासून त्याला बघत आलेलो आणि अचानक एक लहानचं वेळात म्हणते मला फिल्म करायची आहे म्हटल्यावरती जे भाव असतात तसे आमचे एक्सप्रेशन्स होते. मग तो भेटायला आला. फक्त शरदने एवढं नक्की सांगितलं की फक्त माझा मुलगा आहे म्हणून तुम्ही हो म्हणू नका, मला फिल्म आवडली, स्क्रिप्ट आवडली तरच तुम्ही हो म्हणा. तर म्हटलं की अर्थात बघूया आपण, ते त्याची काळजी नको करू. आणि तो आला आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ते स्क्रिप्ट लिहिलं होतं ते ऐकवलं आम्हाला. आणि त्याला एकूण आता इतक्या वर्षाच्या अनुभवातून कळतं आपल्याला की एखादा माणूस जेव्हा गोष्ट सांगतो तर त्याच्यासमोर काय व्हिज्युअल्स आहेत, तो कशा पद्धतीनं ते सीन बघतोय, तर हे सगळं त्याची तयारी पाहून इम्प्रेस झालो. आणि असं लक्षात आलं की या मुलाचा कॉन्फिडन्सची लेवल कमाल आहे आणि तो ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने करू शकेल. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि त्याला लगेच हो म्हटलं की शब्द म्हटलं काय प्रॉब्लेम नाही. कारण त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्यासाठी ही होती की एखादा नवीन निर्माता किंवा एखादा नवीन दिग्दर्शक जेव्हा उभा राहतो तेव्हा तो शक्यतो पहिली कथा जी आहे ती थोडीशी कोल्हापूरला शूटिंग चाललं आहे, सांगलीला चाललं आहे, पुण्यात चाललं आहे असं करेल ना, निवडेल. पण ह्यानी डायरेक्ट सिक्कीमलाच घेऊन जायचं ठरवलं. 40 दिवसांच्या एका शेड्यूलमध्ये त्याला ते सगळं संपवायचं होतं. त्यामुळे म्हटलं की याचा कॉन्फिडन्स पण इतका आहे की मी तिकडे गेलो तर ते बरोबर पूर्ण करून नक्की येऊ शकतो. हा एक आणखीन एक त्याच्या कॉन्फिडन्सचा एक परिमाण होतं की ज्याच्यावरून त्याचे कॉन्फिडन्स लेवल करू शकतो. आणि मग आम्ही पोचलो तिकडे. आम्ही अर्थातच 5-6 दिवसच होतो, कारण ही मंडळी सगळी त्यांच्या तरुणपणाचे शॉर्ट्स घेत अगदी 0 ते काय म्हणतात फूट सी लेवलपासून ते वरपर्यंत आम्ही 14,800 फुटापर्यंत गेलो. तर त्या टप्प्यावरती ते शूट करत जाणार होते आणि आम्ही अगदी शेवटच्या क्लायमॅक्सच्या वेळेला तिकडे वरती पोचणार होतो 10,000 फुटावर. आणि परत आम्ही तिकडे तेव्हा पोचलो आणि ऐकत होतो एकूणच सगळे येणाऱ्या अडचणींबद्दल ऐकत होतो. कमाल वाटली मला. जे सुनील बोलत तेच आहे, एक चांगली गोष्ट चांगल्या मुलगा आणि चांगल्या पद्धतीने करतोय याच्यात जास्त आनंद आहे. कारण की ट्रेलर पाहताना हे दिसतंय कारण की सेंटर तुम्ही आहात स्क्रिप्टचं, कारण की जी स्टोरी लाईन आहे, स्टोरी लाईन जी समोर नेत आहे तो अर्थात महत्त्वाचा दुवा तुम्ही आहात. तर त्याच्यामुळे असं ट्रेलर पाहून वाटतंय. असं एकटेच नाही, तिघा मित्रांची गोष्ट आहे. पण मला खूप अभिमान होतो त्याचा. आम्ही तिघं त्याच्याकडे असून देखील त्याने आमचं तारुण पण जास्त चांगलं दाखवलं. तारुणपणातल्या सगळ्या तिघांनी पण अतिशय उत्तम कामं केली. कारण आम्हाला बरं वाटतं की आम्ही दिसतोय पण ते तरुणपणातले जे 3 मित्र दिसतात ना त्यांची ती घटना स्टोरी घडत जाते पुढे पुढे. आणि त्यांनी अप्रतिम काम केल्यामुळे आम्ही निदान असं की आमचा नॉस्टॅल्ज होता की आमचं तारुणपण आहे. मग आम्ही जातो पुढच्या प्रवासात. तर असं एक याची गोष्ट मैत्री आहे. नॉट ओनली नॉट ओनली किंवा
गोष्ट आहे मैत्रीची, आणि मैत्री कशी असावी, आणि नुसतीच मैत्री नाही तर त्याच्या मागे काही घडणाऱ्या गोष्टी आहेत ते त्यांनी खूप छान पद्धतीने मांडले. वंदना काकूंना विनंती करतो की त्यांनी भरत सरांचं स्वागत करा. भाग्यश्रीताईंना विनंती करतो की त्यांनी सुनील सरांचं स्वागत करा. मी आमच्या रोहन जोशी दादांना विनंती करतो की त्यांनी आमचे लेखक दिग्दर्शक स्नेहा पोंक्षे यांचं स्वागत करा. आणि एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवू द्या. सोळा तारखेला बंधारा येतोय, तुम्ही घरोघरी पोहोचवा ही विनंती आहे. आणि धन्यवाद. Three cheers for Banjara. Hip hip hooray! Hip hip hooray! सगळ्यांना विनंती आहे की प्लीज सगळे मिळून एक ग्रुप फोटो काढा. आता नाटकाचा प्रयोग लावा, मग एनर्जी बघा. तेच तर सांगितलं तर मीच झालं.